स्वप्नात शिवलिंग, शिवमंदिर किंवा शिवमूर्ती दिसली तर काय संकेत असतो? अनेक लोक मला एक प्रश्न नेहमी विचारतात. स्वप्नात शिवलिंग दिसलं, मंदिर दिसलं किंवा साक्षात महादेवांची पूजा मूर्ती दिसली तर याचा अर्थ काय आहे? हे फक्त स्वप्न असतं का? की महादेव आपल्याला काही संकेत देत असतात? आज आपण स्वप्नशास्त्र, श्रद्धा आणि पुराणातील अर्थ समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. स्वप्न साधं नसतं. देवाशी संबंधित स्वप्न सामान्य मानलं जात नाही. असं मानतात की जेव्हा महादेव स्वप्नात येतात तेव्हा ते भक्ताच्या जीवनात काहीतरी बदल होणार असल्याचा इशारा असतो. स्वप्नात शिवलिंग दिसणं. जर तुम्हाला स्वप्नात शिवलिंग दिसलं असेल तर हा अत्यंत शुभ संकेत आहे. अडचणी कमी होणार, पापांचा नाश होणार, मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात असा याचा अर्थ लावला जातो. शिवमंदिर दिसणं. स्वप्नात मंदिर दिसणं म्हणजे तुम्हाला आध्यात्मिक मार्गाकडे बोलवलं जात आहे. महादेव सांगत आहेत, माझ्याकडे ये, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि शिवमूर्ती दिसली तर, जर महादेवांची मूर्ती, हसरा चेहरा किंवा आशीर्वाद देताना दिसले तर समजा मोठं संकट टळणार आहे. आणि पाणी अर्पण करताना दिसणं. स्वप्नात तुम्ही शिवलिंगावरती पाणी किंवा दूध अर्पण करत असाल तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो. स्वप्नामध्ये रडू येणं किंवा शांती वाटणं. अनेकांना असं स्वप्न पाहताना खूप शांत वाटतं. ही महादेवांची कृपा असते. ते तुमचं मन हलकं करत असतात. स्वप्नानंतर काय करावं? जर तुम्हाला असे स्वप्न येत असतील तर तुम्ही काय करावे? अशा स्वप्नानंतर ओम नमः शिवाय हा मंत्रजाप तुम्ही करावा. शक्य असेल तर तुम्ही शिवमंदिरामध्ये जा. कृतज्ञता स्वतः व्यक्त करा. एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. देव स्वप्नात दिसणं म्हणजे तुम्ही निवडलेले आहात असं नाही, तर तो तुमच्या श्रद्धेचा प्रतिसाद असतो. मैत्रिणींनो, स्वप्नात शिवलिंग, मंदिर किंवा शिवमूर्ती दिसली तर अजिबात घाबरू नका. तो आहे देवाचा आशीर्वाद. ते तुमच्यासाठी संरक्षण आहे. आपण हा मुद्दा पाहिला की स्वप्नात महादेव दिसणं हे किती शुभ मानलं जातं. पण काही लोक काय सांगतात, मला स्वप्नात शिव दिसले पण वातावरण खूपच भीतीदायक होतं. कधी रागावलेले दिसले, कधी स्मशानभूमीत अंधार, वादळ असं काही दिसलं तर याचा अर्थ वाईट असतो का? आज आपण हाच गोंधळ दूर करणार आहोत. शिव म्हणजे परिवर्तन. शिव म्हणजे परिवर्तन. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, महादेव म्हणजे फक्त शांत रूप नाहीत, ते संहारकही आहेत. म्हणजेच ते वाईट गोष्टींचा नाश करतात. रागवलेले शिव दिसले तर, जर स्वप्नात शिव रागात दिसले तर समजा तुमच्या आयुष्यातील चुकीच्या मार्गाबद्दल इशारा आहे. ते सांगत आहेत, सावध हो, बदल कर. अंधार किंवा स्मशान दिसल्यास हे ऐकायला भीतीदायकच वाटतं. आपल्याही स्वप्नामध्ये काही आपलीच माणसं मरून गेलेली अशी स्वप्न दिसतात आणि आपल्याला वाईट विचार तेथूनच यायला सुरुवात होतात. पण शिवासाठी स्मशान हे खूपच पवित्र आहे. याचा अर्थ जुनं संपेल, नवी सुरू होईल. आणि जे व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये मृत्यू पावलेली दिसते तर तिला दीर्घ आयुष्य असतं असे मानले जाते. त्रिशूल किंवा डमरू हे दिसलं तर समजा तुमच्या आयुष्यात मोठा निर्णय किंवा बदल जवळ आला आहे. भीती वाटली
तरी काय करावं? घाबरून जाऊ नका. उठल्यावर महादेवांचं नाव घ्या, पाणी अर्पण करा आणि प्रार्थना करा, मला योग्य मार्ग दाखवा. हा खरा तर शाप नसतो. लोक लगेच घाबरतात, पण बहुतेक वेळा हा शाप नसून सुधारण्याची तुमच्यासाठी एक चांगली संधी असते. विशेष संकेत: जर अशा स्वप्नानंतर तुमच्या मनात भक्ती वाढली तर समजा महादेवांनी तुम्हाला जवळ घेतलं आहे. मैत्रिणींनो, स्वप्नात शिव कोणत्याही रूपात दिसले तर त्यामागे तुमच्यासाठी काहीतरी चांगलंच असतं. विश्वास ठेवा. हर हर महादेव. स्वप्नात महादेव दिसल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतो, या स्वप्नाचं आपल्याला फळ कधी मिळणार? किती दिवसात बदल दिसेल? आज आपण हाच महत्त्वाचा मुद्दा समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. स्वप्नाचं फळ लगेच मिळतं का? काही लोकांना लगेच फरक जाणवतो. अडचणी कमी होतात, मन शांत होतं. पण काही वेळा देव योग्य वेळ येईपर्यंत थांबायला सांगतात. वेळ का लागतो? महादेव फक्त इच्छा पूर्ण करत नाहीत, ते आपल्याला तयारही करतात. जर मोठं सुख येणार असेल तर आधी माणूस मजबूत व्हायला हवा. 11 दिवसांचा संकेत. अनेक श्रद्धेनुसार स्वप्नानंतर पुढचे 11 दिवस खूप महत्त्वाचे असतात. या काळात जप, प्रार्थना आणि सकारात्मक विचार ठेवले तर आपल्याला फळ लवकरच मिळतं. 40 दिवसांचा काळ. कधीकधी मोठ्या बदलासाठी थोडा वेळ लागतोच. 40 दिवसांच्या आत परिस्थितीत फरक दिसू लागतो, असं अनेक भक्त सांगतात. तर तुम्ही काय करायला हवं? असे जर स्वप्न पडले म्हणजे काम संपलं नाही. रोज ओम नमः शिवाय म्हणा. शक्य असेल तर सोमवारी उपवास करा आणि शिवलिंगावरती पाणी अर्पण करा. शंका घेतली तर वारंवार विचार करत राहिलात, होईल का नाही, तर मन तुमचंच कमकुवत होतं. विश्वास ठेवा, महादेव योग्य वेळी देतात. मोठं रहस्य. कधी कधी स्वप्नाचं फळ बाहेर नाही तर आपल्या मनातच आपल्याला मिळतं. शांती, धैर्य, आशा हे सर्वात मोठं वरदान असतं. मैत्रिणींनो, स्वप्नात महादेव दिसले म्हणजे प्रक्रिया सुरू झाली आहे. वेळ लागेल, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, पण तुमची कृपा मात्र नक्कीच होईल. देवाची कृपा तुमच्यावरती नक्कीच होईल. आपण स्वप्नात महादेव दिसण्याचे अर्थ, शुभ अशुभ संकेत आणि फळ कधी मिळू शकतं हे जाणून घेतलं. पण आता सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न, असं स्वप्न पडल्यानंतर आपण नेमकं काय करायला हवं? कारण योग्य कृती केली तर कृपा अधिक वेगाने मिळते. उठल्यावर पहिली गोष्ट, डोळे उघडताच महादेवांचं नाव तुम्ही घ्या. ओम नमः शिवाय 3 वेळा, 5 वेळा किंवा 11 वेळा. स्वप्न मनामध्ये पडलेलं आठवून कृतज्ञता व्यक्त करा. पाणी अर्पण. शक्य असेल तर त्याच दिवशी किंवा पुढच्या दिवशी मंदिरात जाऊन शिवलिंगावरती पाणी अर्पण करा. हे धन्यवाद देण्याचं प्रतीक आहे. दान किंवा मदत. महादेवांची कृपा मिळाल्यानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. शिवलिंगावर पाणी अर्पण करा. कारण दयाळूपणा शिवांना खूपच प्रिय आहे. वाईट सवयी सोडणे. स्वप्न म्हणजे बदलाची सुरुवात. स्वप्न म्हणजे बदलाची सुरुवात. जर काही
चुकीचं करत असाल तर ते हळूहळू थांबवा. घरात पूजा, दिवा लावा, अगरबत्ती लावा, शांतपणे जप करा आणि महादेवांना सांगा, माझ्यावर तुमची अशीच कृपा ठेवा. स्वप्न सगळ्यांना सांगावं का? काही जण म्हणतात, लगेच सगळ्यांना सांगू नका. आधी मनात श्रद्धा मजबूत करा. देवाशी तुमचं नातं खास असू द्या. सर्वात मोठा उपाय भीती नाही, फक्त विश्वास. महादेव स्वप्नात येतात म्हणजे ते तुम्हाला एकटं सोडणार नाहीत. स्वप्नात शिवलिंग, शिवमूर्ती दिसली तर ही आहे खरं कृपाची सुरुवात. प्रार्थना करा, चांगलं वागा आणि विश्वास ठेवा. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. चॅनेलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या. धन्यवाद. महादेवांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. ओम नमः शिवाय.